2025 मध्ये सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त चर्चेचा IPO ठरला तो म्हणजे लेन्सकार्टचा IPO. प्रत्येक चॅनल आणि इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून आपल्याला या कंपनीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये काही चांगल्या तर काही वाईट. महत्त्वाचं म्हणजे त्याला कारणही तसंच आहे. काय आहे यामागील सत्य त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र राऊत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2025 मधील सर्वात जास्त चर्चेचा IPO म्हणजे लेन्सकार्टचा IPO. यामध्ये मजेदार गोष्ट म्हणजे या कंपनीचा IPO येण्यापूर्वी या कंपनीच्या प्रमोटरने 200 कोटीचे कर्ज घेऊन जुलै 2025 मध्ये सुमारे 222 कोटी रुपयांचे स्वतःच्या कंपनीचे 4.26 कोटी शेअर्स परत खरेदी केले. म्हणजे या ठिकाणी त्यांनी बायबॅक केले, ते सुद्धा फक्त 52 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर. त्यामुळे या प्रमोटरचा मालकी हक्क आणखी वाढला असून या खरेदीमुळे या प्रमोटरला केवळ 3 महिन्याच्या लिस्टिंगच्या दिवशी लिस्टिंग गेन प्रॉफिट हा 1700 कोटीपेक्षा जास्त झाला आहे. काय आहे यामागील सत्य आणि त्याला कारणीभूत असलेल्या गोष्टी याबद्दल सविस्तर चर्चा आपण यामध्ये करणार आहे. सर्वात पहिले या कंपनीच्या लिस्टिंगबद्दल थोडक्यात माहिती बघूया. लेन्सकार्ट सोल्युशन लिमिटेड ही कंपनी 10 नोव्हेंबरला लिस्टिंग झाली आहे आणि या कंपनीचा IPO हा 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीसाठी चालू होता. यामध्ये या IPOची टोटल इश्यू साईज होती 7,278 कोटी रुपये. तर यामध्ये फ्रेश इश्यू हा 2150 कोटी रुपयाचा होता आणि OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल्स 5,128 कोटी रुपयाचा असून त्यामध्ये एकूण 18,10,45,160 कोटी शेअर्सची विक्री केली आहे. त्यानंतर या IPOमध्ये IPOची प्राइस बँड होती 402 रुपये प्रति शेअर्स एवढा होता. या IPOमध्ये ओव्हरऑल सबस्क्रिप्शन 28 टाईम आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. या IPOमध्ये रिटेल इन्व्हेस्टरला लिस्टिंग गेन प्रॉफिटही कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाही आहे, कारण याची लिस्टिंग 402 रुपये प्रति शेअर्सला झाली आहे आणि प्राइस बँडसुद्धा 402 रुपयाला होतं. त्यामुळे यामध्ये लिस्टिंग गेन प्रॉफिटही कुठल्याही प्रकारचं मिळालेलं नाही. त्यानंतर यामध्ये QIBसाठी म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरसाठी 75 कोटा हा रिझर्व्ह होता. तर त्यामध्ये 40 टाइम्स यामध्ये त्यांचं सबस्क्रिप्शन मिळालं आहे. त्यानंतर रिटेल इन्व्हेस्टरसाठी 10% या ठिकाणी रिझर्व्ह होता. तर त्यामध्ये 7 टाइम्स यामध्ये त्यांचं सबस्क्रिप्शन मिळालं आहे. त्यानंतर नॉन इन्स्टिट्यूशनल बायरसाठी 15 टाइम यामध्ये कोटा रिझर्व्ह होता. तर त्यामध्ये 18 टाइम्स यांचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आता थोडक्यात या कंपनीच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं कसं आहे समजून घेऊया. आपण शार्क टँक इंडिया नेहमी बघतो, त्यामध्ये पीयूष बन्सल हे नेहमी पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताना आणि त्यामध्ये आपली इक्विटी खरेदी करताना आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे लेन्सकार्ट सोल्युशन लिमिटेड ही कंपनीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे. त्यामध्ये स्वतः पीयूष बन्सल, त्यांची पत्नी नेहा बन्सल, आणखी 2 व्यक्ती प्रमोटर आणि को फाउंडर म्हणून आहेत. ही कंपनी लहान मुलापासून तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंतचे चष्मे बनवतात. त्यामध्ये नंबरपासून तर लेन्स, सनग्लासेस या सर्व गोष्टी त्यांच्या स्टोअरवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यांचे भारतात व बाहेर देशात 500पेक्षा जास्त शहरामध्ये 2500पेक्षा जास्त स्टोर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या कंपनीच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून कस्टमर अपॉइंटमेंट बुक करून तज्ज्ञामार्फत आपल्या घरी आपल्या डोळ्याची तपासणी करून योग्य तो चष्मा आपल्याला घेऊ शकतात. अशा प्रकारच्या सुविधा ही कंपनी आपल्याला ग्राहकाला देत असल्यामुळे ही कंपनी अधिकच लोकप्रिय होत चाललेली आहे. आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. हा IPO एवढ्या चर्चेचा विषय कशामुळे झालेला आहे त्यासाठी आपण थोडक्यात या कंपनीच्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी पाहूया. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 3,788 कोटी रुपये. तर यावर्षीचा हा जो नफा आहे हा घाट्यामध्ये 60 कोटी रुपये दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी -60 कोटी रुपये एवढा या ठिकाणचा नफा दाखवलेला. यावर्षी कंपनी 60 कोटी रुपयाने घाट्यामध्ये होती. त्यानंतर आर्थिक वर्ष 2024 मध्ये रेव्हेन्यू वाढून हा 5,428 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. तर यावर्षीचा नफा हा -10 कोटी एवढा नोंदवलेला आहे. म्हणजे यावर्षीसुद्धा कंपनी या ठिकाणी आपल्याला लॉसमध्ये दिसून येत आहे. एवढा अनुभव असून सुद्धा ही कंपनी सध्या तरी या आर्थिक वर्षापर्यंत आपल्याला लॉसमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रेव्हेन्यू थेट 6,653 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आणि यावर्षीचा नफा हा डायरेक्ट 297 कोटी रुपये एवढा नोंदवलेला आहे. यामध्ये बघू शकता की आर्थिक वर्ष 2022-23 पासून तर 2024-25 मध्ये किती मोठा डिफरन्स आपल्याला दिसून येत आहे. 2022-23 मध्ये -60 कोटी रुपयाचा या कंपनीचा एकूण नफा होता. तर या 2024-25 मध्ये डायरेक्ट कंपनी 297 कोटी रुपयाच्या प्रॉफिटपर्यंत पोहोचलेली आहे. ते सुद्धा अदर इन्कममधून. आता अदर इन्कम म्हणजे काय समजायचे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता यांनी यामध्ये केले काय.
तर या कंपनीचा IPO येण्यापूर्वी या कंपनीच्या प्रमोटरने म्हणजेच पियुष बन्सल यांनी 200 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्यामधून सुमारे 222 कोटी रुपयाच्या स्वतःच्या कंपनीचे 4.26 कोटी शेअर्स बायबॅक्स म्हणजे परत खरेदी केले आणि यामध्ये आपली हिस्सेदारी वाढवून घेतली, ते सुद्धा 52 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर. आणि IPO मध्ये किती रुपयाला विकले आणि आजचे बाजार मूल्य किती आहे आणि यामध्ये किती नफा झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सांगा. या ठिकाणी पियुष बन्सल असे म्हणतात की माझे कंपनीमध्ये शेअर्स होल्डिंग वाढवण्यासाठी मी ज्या शेअरची खरेदी केली आहे ते कंपनीकडून न घेता या कंपनीमध्ये पहिलेपासून असलेले विद्यमान गुंतवणूकदाराकडून खरेदी केलेली आहे. त्यामध्ये सॉफ्ट बँक, कॅनरा कॅपिटल आणि स्टेट व्ह्यू कॅपिटल यासारख्या गुंतवणूकदाराकडून केलेली आहे आणि ते मी विकणार नाही. मी कुठले विकणार नाही तर माझ्याकडे पहिलेपासून असलेले जुने शेअर्स या ऑफर पॉलिसीमध्ये मी विकणार आहे. आता जुने शेअर्स म्हणजे काय तुम्हाला समजले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक यामध्ये दिसून येत नाही, त्यामुळेच हा कंपनीचा IPO थोडासा चर्चेचा विषय या ठिकाणी ठरला आहे. याबद्दल थोडंसं आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. IPO के 3 महीने पहले पीयूष जी ने खुद शेयर खरीदे हैं और वो जिन वैल्यूशंस पे खरीदे हैं और अब जो वैल्यूशन है उसमें दिन रात का फ़र्क है. 50 रुपये में आपने शेयर खरीदे हैं लगभग और आज 400 रुपये में आप IPO लेकर आ रहे हैं और 200 रुपये का लोन लेकर आपने वो शेयर खरीदे हैं और उसी पर 850 करोड़ रुपए आपके बन गए. बोले ये क्विक ट्रिक तो हमें भी पता होनी चाहिए, ये कैसे किया, क्यों किया. और लोग ये जानना चाहते हैं कि 3 महीने में ऐसा क्या बदल गया कि कंपनी का वैल्यूशन इतना 10 गुना हो जाना चाहिए. लॉक्ड इन रहेंगे, दैट इज अलाइन टू द लॉन्ग टर्म इंटरेस्ट ऑफ इनकमिंग शेयर होल्डर्स ऑल्सो. और ये जो मैं शेयर्स जो मैंने खरीदे हैं ये लॉक्ड इन है कंपनी में, ये नहीं बेच रहा हूँ. नाउ कमिंग टू द पॉइंट कि मैं शेयर बेच रहा हूँ. लेंसकार्ट I want you to know is a very unique company. ये जो IPO आ रहा है ना, ज्याप्रमाणे पियुष बन्सलजी या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून येते, यांच्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला तरी पटलेला नाही आहे. तुम्हाला जर पटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असो मित्रांनो, IPO मध्ये आपल्याला नेहमी 2 ते 3 गोष्टी दिसून येतात. त्यामध्ये टोटल इश्यूज आहेत, त्यानंतर फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल्स. त्याचप्रमाणे लेन्सकार्टच्या IPO मध्ये हा टोटल इश्यू 7,278 कोटी रुपयाचा आहे, तर त्यामध्ये फ्रेश इश्यू 2150 कोटी. तर या टोटल इश्यूमधली जी काही 2150 कोटी रुपये जी फ्रेश इश्यूची प्राईस आहे ही कंपनीच्या विस्तारासाठी जाणार आहे. या 7,278 कोटी रुपयापैकी फक्त 2150 कोटी रुपये या कंपनीच्या विस्तारासाठी जाणार आहे. ही कंपनी ऑलरेडी लॉसमध्ये असताना सुद्धा यामधून फक्त रक्कम किती घेणार आहे कंपनीच्या विस्तारासाठी 2150 कोटी रुपये. आणि ऑफर फॉर सेल्समध्ये जो काही 5,128 कोटीचा विक्री होत आहे यामध्ये, तर हा सर्व पैसा प्रमोटरच्या खिशात जाणार आहे. आणि बायबॅक करून जे पहिलेची 1,700 कोटी रुपयापेक्षा जास्त नफा झाला तो वेगळाच. म्हणजे या IPO मधून सर्वात जास्त फायदा कोणाला झालेला आहे लक्षात आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या कंपनीत विचार करण्यास भाग पडणारी गोष्ट म्हणजे ही कंपनी चष्मा विकून एकाच वर्षात एवढा नफा कसा काय करू शकते, ते सुद्धा अदर इन्कममधून. आता नेमकं अदर इन्कम कशाला म्हणायचं हे सुद्धा या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला दिसून येत आहे. IPO आधी एक कंपनी एवढ्या लॉसमध्ये असताना या कंपनीच्या विस्तारासाठी या IPO मधील फक्त 2150 कोटी रुपयेच या कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे. म्हणूनच हा IPO थोडासा चर्चेचा विषय झालेला आहे. आणि या कंपनीची जी ग्रोथ स्टोरी आहे, जी आपण आर्थिक आकडेवारी या कंपनीची बघितली आहे, ही थोडीशी चिंताजनक दिसून येत आहे. ग्रोथ स्टोरी चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. कारण ज्याप्रमाणे आपण जैन रिसोर्स रिसायकल, त्यानंतर टाटा कॅपिटल या कंपनी जेव्हा आर्थिक आकडेवारी बघितली त्याच्यामध्ये ग्रोथ स्टोरी कुठे ना कुठे दरवर्षी आपल्याला नफा चांगल्या प्रकारे वाढलेला दिसून येत आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे की पहिल्या वर्षी 60 कोटीचा लॉस दाखवला, दुसऱ्या वर्षी 10 कोटीचा आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षी डायरेक्ट 297 कोटीचा. तर एवढा मोठा डिफरन्स हा थोडासा कुठेतरी विचार करण्यास भाग पडणार. बाकी अदर कंपन्यामध्ये अशा प्रकारचं कुठेही आपल्याला दिसून आलेलं नाही. त्यामुळे या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यामध्ये सर्वात जास्त पैसा कोणाच्या खिशात चालला या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी आपले मित्रमंडळी असतील ज्यांना त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि कंपनीबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे अशा मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.